नवनीत राणा यांचे आव्हान मी स्वीकारतो, मी राजीनामा देतो. नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडे यांचं प्रति आव्हान. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतलेला नाही. मात्र आता ते उगाच आरोप करीत सुटले आहेत. त्यांना जर ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आधी राजीनामा द्यावा आणि त्यासोबत बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील असं आव्हान भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रति आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला आहे. ईव्हीएम घोटाळ्यामुळे राज्यात सरसकट भाजपाला सत्ता स्थापन करण्यास यश मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय. दरम्यान यावरून नवनीत राणा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ठरलेल्या बळवंत वानखेडे यांना आव्हान दिलं आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी राजीनामा द्या, मग रवी राणासुद्धा आमदारकीचा राजीनामा देतील असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. त्यांचे हे आव्हान खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं असून त्यांनी नवनीत राणा यांना प्रति आव्हानही दिलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे म्हणाले, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा यांनी आव्हान दिलं आहे की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावे. निवडणूक आयोगाकडून त्यांनी मला लेखी पत्र द्यावं. येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर होईल असं या लेखी पत्रात असावं. नवनीत राणा म्हणाल्या त्याप्रमाणे मी कधीही राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त अट एकच आहे की निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं पत्र त्यांनी द्यावं. भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे. त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं. आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज, उद्या, परवा, केव्हाही, कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे, त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं. फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.